मराठीतल्या लोकांना सध्या मराठी भाषे आणि हिंदी भाषेवरून जो वाद चाललाय ना त्याच्यात इंटरेस्ट आलाय. हा म्हणजे आता आमचं मराठी प्रेम इतकं जागलेलं आहे प्रचंड. आम्ही फेसबुकवर मराठी भाषेप्रती लिहायला लागलोय. ऍक्च्युअल सगळेच जण सपोर्ट करत नाही कारण कुणाला काही घेण देण नाही मराठी भाषेसंदर्भात. महाराष्ट्रात मराठी बोला हिंदी बोला आमचं काय, आमचं चालू आहे ना, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत हे चालू आहे. राजकारण्यांना लोकांना बिझी ठेवून त्यांची पोळी भाजून घ्यायची आणि आपण ती पोळी भाजून घेण्यासाठी भोळी जनता गुंडाळली जाते. असो, तर मी एक मराठी सिनेमा बघितलाय जो सध्या थिएटरमध्ये चालू आहे आणि त्याचं नाव आहे गाडी नंबर 1760. नाव युनिक आहे आणि या चित्रपटाची कथा सुद्धा युनिक आहे. कुठलीही एक घटना घडते आणि त्या घटनेमुळे गोंधळ उडतो. पैसा, जसं की पैसा, तुम्ही हेराफेरी 3 किंवा हेराफेरी बघितला असेल तर त्याच्यामधून पैशाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या भोवती एक स्टोरी चालू असते आणि ती कशी फिरत जाते, त्यातून कसा गोंधळ क्रिएट होतो, कशी कॉमेडी होते, हे सगळं बघितलंय. यापूर्वी सुद्धा हा जॉनर हाताळला गेलाय, पण मराठीमध्ये अशा पद्धतीनं थोडासा वेगळ्या पद्धतीनं हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सक्सेस झालाय असं आपण म्हणू शकत नाहीत. स्टोरी चांगली आहे, ऍक्टिंग चांगली आहे, डायलॉग चांगले आहे, सीनची जी बांधणी केली आहे ती सुद्धा चांगली आहे. फार ग्रेट म्हणावं असं काही नाहीये, पण मराठीला जो एक हे असतो, पॅटर्न असतो सिनेमांचा, तेच पांचट कॉमेडी, तेच डबल मिनिंग डायलॉग, ते टांग टुंग टुंग टिंग टांग वाला म्युझिक, तो हा जो पॅटर्न मोडून एक साधी सरळ गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न मेकर्सने केलाय जो चांगला आहे आणि मराठीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. सो ही त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि ऍक्टर्सनी काम चोख केलेलं आहे त्यांचं. दिग्दर्शकाने सुद्धा त्याचं काम चोख केलं. यातले बरेच ऍक्टर्स तुम्हाला परप्रांतीय वाटतील, असतील, आहेत त्यांच्या भाषेवरून, पण त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय. ही चांगली गोष्ट आहे ना, की भैया आहे म्हणून हिंदीचं बोलणार किंवा असं काही केलेलं नाहीये, तर त्यांना मराठीत बोलायला लावलंय मेकर्सनी, ती चांगली गोष्ट आहे. हा त्या सिनेमाचा प्लस पॉइंट आहे. सध्या थिएटरला चालू आहे. महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा गाजत असताना, मराठी हिंदी वर्षे चालू असताना, मराठी सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये असतो तेव्हा प्रेक्षक मात्र मराठी सिनेमांकडे येत नाही. मी बघितलं मल्टिप्लेक्समध्ये की हिंदी सिनेमांना 100 ऑडियन्स आहे आणि मराठीला 7 ऑडियन्स आहे. मग अशा परिस्थितीमध्ये, ह्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये तुम्ही मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करताय. आता ते टिकवणारे कोण आहेत आणि किती जणांना टिकवायचे हा खरा प्रश्न आहे. खैर, आपण मराठी सिनेमा बघूयात, वाढवूयात. जर आपण मराठी सिनेमा बघितला तर बनवणाऱ्यांना दर्जाबद्दल विचार करावा लागेल. नाहीतर आपण नाव ठेवतोच काय मराठीत. आता तो एक झारखंडचा माणूस म्हणलाच आहे, क्या है मराठी में, तुम खाते हमारे हो, तुम क्या करते हो, तुम टॅक्स भी नाही देते. कोण सांगेल त्याला? आपण सांगू शकतो. ठीक, हा रिव्ह्यू नव्हता, हे थोडंसं मत होतं त्या सिनेमाच्या बाबतीत. आपल्या मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं बोलण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. काय वाटतंय कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.